समाचार अब तक, सत्य का साहस। तो सर्वे पण मागच्या वेळेस फेल झाला होता. यावेळेस पण सर्वे हा महाविकास आघाडीच्याच बाजून राहील. काँग्रेस जवळपास 75च्या वर महाराष्ट्रामध्ये जागेवर जिंकेल. तर मी आज त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. मी आता सध्या आमच्या सगळ्या उमेदवारांना उद्या आम्ही सगळ्यांची व्हर्च्युअल बोलणार. काउंटिंगसाठी काय काय त्यांना उपाययोजना कराव्या लागतील त्याच्या सगळ्या आम्ही त्यांना सूचना देणार आहोत. आणि कारण की काही सीटा आमच्या घासून चालल्या जात आहेत, त्याचाही जो रिपोर्ट आहे आम्हाला, आणि त्याच्यामध्ये आम्ही जिंकू. पण थोडीशी गफलत झाली तर हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं भाजपनी गोळ घातला तसा इथं गोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ते अलर्टनेस आम्ही पालन करणार आहोत. आणि मी उद्या स्वतः सगळ्या उमेदवारांशी चर्चा करणार. 200च्या वर महाविकास आघाडीच्या जागा येतील आणि 75च्या जवळपास आहे त्याच्या पुढं हे काँग्रेसचे आमदार निवडून येतील. मी पण ऐकलेलं आहे, पण नेमकं काय झालेलं आहे त्याच्याबद्दलची मला अजून माहिती नाही. मला पण मी सोशल मीडियावर बघत होतो आज, त्यामध्ये पण मी अजून बोललो नाही. मी आत्ताच प्रवासातून आलेलो आहोत, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलल्यानंतरच त्याच्यावरची प्रतिक्रिया. भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये खूप वाद आहे, त्यामुळे आमच्या एखाद्या जागेमध्ये झालेलं असेल तर त्याला फार काही वादळ निर्माण करायची गरज नाही. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये किती आहे? भाजपने तर फतवा काढला की एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना मतच मारू नका. त्याच्यामुळे या चालत राहतात अलायन्समध्ये. आमच्या अलायन्समध्ये नाहीच्या बरोबरच झालेलं आहे. एखाद्या जागी झालं असेल